घोडबंदर गावातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ला हा महापालिकेच्या मालकीचा नसताना देखील त्याचं भाडं मूल्यांकन करून तो भाड्याने देण्याचा ठराव करण्यात आलाय, असा संताप आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह शिवप्रेमींनी व्यक्त केलाय। तर अन्य मालमत्तांच्या यादीत किल्ल्याचं नाव चुकून आल्यानं तो भाड्यावर दिला जाणार नसल्याचं सांगत पालिकेनं दिलगिरी व्यक्त केली आहे। मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रशासकीय बैठकीत बांधकाम विभागाकडून शहर अभियंता दीपक खांबित यांनी पालिकेच्या अनेक मालमत्ता या भाड्याने देण्याबद्दल प्रस्ताव दिला होता। या यादीमध्ये ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचा समावेश होता। खांबित यांनी दिलेला प्रस्ताव मंजूर होऊन तसा ठराव करण्यात आला। मात्र भाड्याने देण्याच्या मालमत्ता यादीत घोडबंदर किल्ल्याचा समावेश केल्याचं समजतात शिवसेना शिंदे गट आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त संजय काटकर यांना निवेदन देऊन ऐतिहासिक घोडबंदर किल्ला हा महाराष्ट्राचं वैभव असून पवित्र असा हा किल्ला भाड्याने देण्याचा ठराव रद्द न केल्यास आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय। तर शहर अभियंता खांबित यांनी पत्रक काढून ठराव यादीमध्ये नजरचुकीनं ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचा उल्लेख झाला असून ती मानवीय चूक झाली असल्याचं स्पष्ट केलंय। हा किल्ला महानगरपालिकेच्या मालकीचा नसल्यानं भाडेतत्त्वावर देण्याचा कोणताही मानस नाही। शिवप्रेमी आणि जनतेची दिशाभूल झाली याबद्दल प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे। तसंच या ठरावात दुरुस्ती करून नव्यानं ठराव पारित करण्यात येईल असं प्रतिपादन पालिका आयुक्त काटकर यांनी केले। मुळात घोडबंदर किल्ला हा ऐतिहासिक असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शानं पावन झालेला किल्ला आहे। पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील हा किल्ला पालिकेला केवळ देखभालीसाठी दिला असून भाड्याने देण्याचा कोणताही अधिकार पालिकेला नाही। पुरातत्व विभाग आणि शासनाची मंजुरी न घेता घोडबंदर किल्ला भाड्याने ठेकेदारास देण्याचा लाजिरवाणा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी अनेक शिवप्रेमींनी केली आहे। ठाणे जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलं असतानाच दुसरीकडे साथजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही। सध्या लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू यांसारख्या रुग्णांची संख्या पाहता रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष खबरदारी घेतली जाते। साथीच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी विशेष अद्ययावत कक्ष स्थापन करण्यात आलाय। औषध साठा, आपत्कालीन पॅरामेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली आहे। जुलै महिन्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली असली तरी राज्याच्या विविध भागात साथीचा आजार वाढतोय। यामध्ये लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येतोय। ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांची चिंता व्यक्त केली जाते। सरकारकडून साथीचे रोग पसरणार नाहीत यासाठी खबरदारी घेतली जात असून जिल्हा आरोग्य प्रशासनानं डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस अशा साथजन्य रुग्णांच्या उपचाराची उत्तम सोय सिव्हिल रुग्णालयात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे। पावसाळ्यात उद्भवणाऱ्या तापजन्य आजाराबरोबरच कावीळ, गॅस्ट्रो अशा रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी अद्ययावत कक्ष उभारण्यात आले। या कक्षात उपचारासाठी लागणारी सर्व साधन सामुग्री सज्ज ठेवण्यात आली आहे। लेप्टोस्पायरोसिस आणि डेंग्यूची लक्षणं मोठ्या प्रमाणात बदलू शकतात, ज्यामध्ये फ्लूसारखी सौम्य लक्षणं ते गंभीर आजारांपर्यंत आहेत। सामान्य लक्षणांमध्ये उच्च ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणं, थंडी वाजून येणं, उलट्या होणं, कावीळ आणि डोळे लाल होणं यांचाही समावेश होतो। सर, काय सांगाल? पाऊस पडला आहे तर डेंग्यू आणि लेप्टोचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे, तर आपली काय उपाययोजना आहे? आता जी आपल्याला पुढचा जो अनुभव आहे, पूर्वी जो अनुभव आहे त्याच्यावरनं ते 2005च्या पुरानंतर किंवा बाकीच्या गोष्टीनंतर असा पूर आला, महापूर आला आणि पाणी जर लॉक झालं तर बऱ्याच ठिकाणी लेप्टोस्पायरा, डेंग्यू, व्हायरल फीवर, डायरिया याची साथ येते बऱ्यापैकी। आणि त्याच दृष्टीनेच आपण सिव्हिल हॉस्पिटल हा जिल्ह्याचा रेफरल हॉस्पिटल आहे, त्याने आपण हा एक वार्ड जवळपास 40 ते 45 बेड याच्यामध्ये आहेत। या वार्डमध्ये आपण हा वार्ड त्यासाठीच वेगवेगळे आजार जे संसर्गजन्य आजार त्यासाठी रिझर्व ठेवलेला आहे। तर जर केसेस जर वाढल्याच समजा याच्या डेंग्यू किंवा लेप्टोस्पायरा किंवा व्हायरल फीवरच्या किंवा डायरियाच्या वगैरे, तर त्यासाठीची ही व्यवस्था आहे। आणि इकडे स्टाफ वगैरे सगळं हे केलं, सगळं व्हेंटिलेटरपासून मशीन्स वगैरे सगळे आपले अवेलेबल आहे। मेडिसिन पुरेशा प्रमाणात अवेलेबल आपल्यासाठी हे फाईट करण्यासाठी। अशी काही साथ येऊ नये ही इच्छा आहे, परंतु जर असं काही आलं, डिझास्टर काही असं आला किंवा वाढल्या अशा काही केसेस, तर नक्कीच त्याला तोंड देण्यासाठी किंवा लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत एवढं नक्कीच सांगेल। मेडिसिनच्या दृष्टीने, पाठच्या दृष्टीने आम्ही सुसज्ज आहोत। जर असा काही प्रकार घडला तर आपण त्याला सामोरं जाण्यासाठी तयारी करून ठेवलेली आहे। इच्छा एवढी आहे की असं काही होऊ नये, पण जर आलेच केसेस तर आम्ही नक्कीच त्यांना ट्रीटमेंट करू आणि कुठल्याही पेशंटला
ट्रीटमेंटपासून वंचित राहील असं होईल असं कधी होऊ देणार नाही. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कारगिलच्या लढाईत भारतानं मिळवलेला विजय कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या आठवणी जागवल्या जातात. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे. संपूर्ण देशात 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. इतिहासात हा विजय सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखाच आहे. कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैन्यांच्या शूर अधिकाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कारगिल विजय दिवस देशभरात साजरा करण्यात येतो. आज आनंद विश्व गुरुकुल येथे महाराष्ट्र गर्ल्स बटालियन युनिटच्या मार्फत कॅप्टन डॉक्टर सुरेश वंजारी यांच्या उपस्थितीत 25वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे, सचिव डॉक्टर प्रदीप ढवळ, खजिनदार अक्षर पारसनीस, डॉक्टर हर्षला लिखिते, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सीमा हर्डीकर, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲडव्होकेट सुयश प्रधान, प्रायमरीच्या प्राचार्या डॉक्टर वैदेही कुळमकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मयुरी पेंडसे, कौशल्य विकासाच्या प्रमुख मयुरा गुप्ते, व्यवस्थापनाचे अन्य सदस्य NCC प्रमुख धनश्री गवळी, दीपिका तलाठी, सागर जाधव, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी कॅप्टन सुरेश वंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. कारगिल युद्ध आणि त्या युद्धातील प्रसंग मांडत असताना आपल्याला आपल्या देशातील सैन्यांचा अभिमान वाटला. सगळेच भारावून गेले होते. ते आपल्या मनोगतात म्हणाले की कारगिल विजय दिवस हा देशासाठी अभिमानाचा दिवस असून या युद्धात शहीद झालेल्या तसंच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांप्रती समाज आणि शासन कृतज्ञ राहील. कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांच्या शौर्याचं स्मरण करण्यासाठी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. देशासह देशवासियांचं संरक्षण करण्यासाठी सीमेवर सैनिक अहोरात्र पहारा देतात. त्यावेळी आपले सैनिक स्वतःसह कुटुंबांचाही विचार करत नाहीत, फक्त देशाचाच विचार करतात. देशासाठी प्राणार्पण केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासह त्यांची जबाबदारी उचलणं हे आपलं सामाजिक कर्तव्यच असल्याची जाणीव त्यांनी यावेळी करून दिली. आज आपण मुलांना सांगितलं की सैनिकी अभ्यास किती महत्त्वाचा असतो आणि एनसीसी कॅडेटला काय सांगायला आपण 71 वॉरचं का कारगिल नाही 71 war is not Kargil, it is Bangladesh. Actually, basically 71 war, I was not that, just before that I was retired. बाहेर होतो मी. पण जगामध्ये आपण पाहतो बरीच राष्ट्र, अमेरिका घ्या, रशिया घ्या, त्याबद्दल कन्सिडर द सुपर पॉवर आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर. पण हॅट्स ऑफ टू दिस इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर हू फॉट द वॉर. दॅट इज अ डिसिसिव्ह बॉटल. डिसिसिव्ह वॉर होतं ते, म्हणजे फाईट करून आणि 15 दिवसात राष्ट्र दुभागून ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान केलं. त्यामुळे ते सुद्धा एक इंदिरा गांधी या बाबतीत अतिशय मोठं धाडस आणि अतिशय मोठे कर्तृत्ववान असं समजलं जातं. आजच्या स्टुडंट्सला आपण काय गायडन्स स्टुडंट्स करता हे करिअर आहे डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर बनणं, का ज्या मुलांनी शिक्षण झालं तर जवान बनणं. आज त्यांना पगार उत्तम झाले. ॲज अ ऑफिसर तुम्ही वयाच्या 19.5व्या वर्षी
यू गेट सॅलरी ओव्हर 1,000 दिसते, प्लस तुम्हाला इतरही फॅसिलिटीज आहेत, स्टेटस आहे, लाईफस्टाईल आहे आणि पेन्शनेबल सर्व्हिस आहे. पुष्कळ सुविधा आहेत तुम्हाला आज सर्व्हिसेस ऑफिस झाल्यानंतर. त्या स्टुडंट असतील ते 10वीपासून सुरुवात करायची तर 10वीला बसतात. ती मुलं माझ्याकडे एप्रिलमध्ये येत असतात, पण आता गेल्या 4 वर्षामध्ये रिझल्ट हे उशिरा झाले, त्यामुळे आता ती सुरू झाली 10वीची बॅच माझी. या ठाणे जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे पोलीस भरतीसाठी 26 आणि 27 जुलै रोजी होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलत 1 आणि 2 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतलाय. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील 666 तर चालक पोलीस शिपाई संवर्गातील 20 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी 26 आणि 27 जुलैला महिला उमेदवारांची मैदानी चाचणी साकेत मैदान येथे घेण्यात येणार होती. परंतु ठाणे जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी घेणं शक्य होणार नाही. त्यामुळे 26 आणि 27 जुलै रोजी होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलत ही चाचणी 1 आणि 2 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला असल्याची माहिती ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी दिली आहे.